दार अजून बंद कसं? काल रात्री दार उघडून बघायची हिम्मत झाली नाही. आता हळूच बघू का? काल रात्री विहिरीत काही पडल्याचा आवाज आला तेव्हापासून मनाला चैनच नाहीये माझ्या. बघू का मी? आणि बघतो, बघायलाच हवा. काही हवंय का मालक? काल तर हिला जिव्हारी लागेल असं बोललो होतो मी. रात्रभर मलाच ते टोचत होता आणि हिच्या चेहऱ्यावर आनंद कसा? इश्श, असं पहिल्यांदा बघितल्यासारखं का बघताय? मालक, पूजेची तयारी करून ठेवली. हो हो हो, मी बघतो. मी मालक, मी सुखरूप आहे ना हे बघायला आला होतात ना? माझी काळजी वाटली ना तुम्हाला? नाही म्हणजे तुमचं बोलणं मनावर घेऊन मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही करून घेतलं. नाही, उगाच काहीतरी तर्क लावू नकोस तू. मला असं काही वाटलेलं नाही. नाही मालक, अहो तुम्ही इतके भोळे आहात ना की तुम्हाला सराईतपणे खोटंही बोलता येत नाही. तुमचा चेहरा तुमच्या मनातलं सगळं सांगून मोकळा होतो. तुम्ही तोंडाने काहीही बोलत असाल पण तुमच्या डोळ्यात माझ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसतं. हो, म्हणून तर माणिकताई चिडतात. रडणारी, घाबरणारी सखू इतक्या आत्मविश्वासाने, इतक्या थेटपणे कशी बोलते? हिच्या वागण्यात इतका बदल कसा झाला? अहो, आपुलकीच्या बोरूने आणि निखळ प्रेमाच्या शाईने मनावर कोरलं गेलेलं नाव रांगोळी पुसावी इतक्या सहजतेने पुसलं जात नाही हो. तुमच्या मनावर माझं नाव अगदी तसंच कोरलं गेलंय. तीच भावना, तेच प्रेम. आणि बघा, मी ते सिद्ध करून दाखवी. ही सखू किती कोडगी आहे ना. मळलेल्या कपड्यासारखं हिला आपटून आपटून धुतलं तरी आहे तशीच. मग काय, या शिव्या शाप खाऊनही बघितलत ना कशी दातकड काढते. अगं नवीन आहे का ते? कारल्याबद्दल कसं म्हणतात, तुपात तळा नाहीतर साखरेत घोळून काढा, कडू ते कडूच. तशीच आहे ती. निर्लज्ज ती निर्लज्जच राहणार. ए काय ग सखू, तू अजून इथेच आहेस का? कळस झाला ग बाई निकरगट्टपणाचा. आम्हाला वाटलं होतं तू विहिरीत उडी मारून जीव दिला असणार. आज विहिरीतून तुझं टम्म फुगलेलं प्रेतच बाहेर काढावं लागेल. खरंच आहे तुमचं. अहो, अगदी तसंच झालं असतं. पण काय करणार, विहीर माय मला म्हणाली, अगं सखू, जीव कशाला देतेस? या घराच्या भल्यासाठी तुला जगायलाच हवं. आली मोठी घराचं भलं करणारी.
जास्त शहाणपणा शिकवू नकोस हा. दासी आहेस हे विसरू नकोस. जा काम कर जा. सांगा ना काय काम करू? हे बघ जास्त पुढे पुढे करू नकोस हा. जा आमच्यासाठी गरम गरम केशर दूध घेऊन ये जा. इथे ओसरीत? हे विचारणारे तू कोण आहेस ग? आम्ही कुठेही बसून खाऊ पिऊ. तू तुझ्या पायरीनं वाग. तुझ्या बापाचं घर आहे का हे? हा पण माझ्या बापाचं आहे, त्यामुळे मी हवं ते करेन. आणि दासीने उलट बोलायचं नसतं. जा दूध आण जा. आणते हा. हे हातातलं काम संपून आणते. थोडा वेळ लागेल, आलेच मी. हिच्या जिंजा उपटूनही हिच्या तोंडावर हसू आहेच. या घरात ना कशाला म्हणून तारतम्य नाहीये. दोघी आता ओसरीवर दूध मागवतायत. त्या पिंपळावरच्या हडळी आहेत ना त्या सुद्धा बऱ्या. त्यांना सुद्धा वरताण्यात या. नुसतं चुगल्या कागाळ्या आणि नटणं. काम करायचं नाही आणि यांना दूध हवंय. हवंच कशाला यांना ते केशराचं दूध? काय ग 3 पेले का भरतेस? जाऊबाई सुद्धा येणार आहेत का तिथं? की तुला हवंय? काय ग कुणासाठी भरलाय? तुमच्यासाठी. सासू काकू घ्या. मी मला? हो मग. अहो केशर दुधाची सगळ्यात जास्ती गरज तुम्हालाच आहे. तुम्ही दिवसभर चूल घरात राबता, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता, काही दुखलं खुपलं तर अंगावर काढता. हे बरं नाही हा. घ्या. अगं पण घ्या, संकोच करू नका. हा तुमचा हक्कही आहे आणि अधिकारही. घ्या. असा विचार तू एकटीच करतेस ग सखू. धन्यस ग बाई. घ्या दूध घ्या. साधं केशर दूध ते आणायला इतका वेळ? आता नकोय आम्हाला. काय खरंच दूध नकोय? नाही नकोय. मग याचं काय करू? दे फेकून दे. नक्की फेकून देऊ? ठीक आहे. बघा अन्नपूर्णेने माझीच व्यवस्था केली. अहो मी तिचा अपमान कसा करेन? कशी? कालचा दिवस उपवास घडला ना मला. भुकेने भणभणत होत. आता बरं वाटतंय. मा झालाय तुला? अगं 2 पेले केशर दूध प्यायलंस? जास्त आगाऊपणा करतेस हा. वर दात काढून हसतेस, आम्हाला उलटी उत्तर देतेस. तुझा हा धीटपणा इतका कसा वाढला ग? एका रात्री तसं काय घडलंय की म्हणून तुझा तितका बदल झालाय? तुझ्या कुटुंबाला, तुझ्या घरच्यांना तुझी गरज आहे. तुझ्या हातूनच तुझ्या घराण्याचा उद्धार होणार आहे. अगं ए, हसतेस काय? वंस मी खूप आनंदात आहे. कारण काल रात्री मला जे गवसलंय ना ते अलौकिक आहे. अफाट, अनमोल आहे.
काल रात्री असं काय एवढं अलौकिक गवसला हिला? काय गये गये दिवटे, जास्त हुशारी करतेस. सकाळपासून मी बघतेय, कसला ग इतका आनंद झालाय तुला? हा हा लौकिक, हा अद्भुत, असं काय गवसलंय ग तुला? बोल बोल, अगं बोल ना, काय गवसलंय तुला? कसला इतका आनंद झालाय तुला? बोल, नाही तर गळा दाबून जीव घे ना मी तुझं. बोल. म्हटलं ना मालकीणबाई, मला जे गवसलंय ते अलौकिक आहे. मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. उगाच मी काहीतरी बोलून जायचे आणि तुम्हाला कळणार नाही. आलेच. मला समजणार नाही टवळे. हिला हिला गुप्तधनाबद्दल काही समजलंय की काय? हे झाड सोड, जिंगरोबा मुक्त करेल तुला. झाड सोड. जा सोडून, दिसलं तर आगी थोर पळून टाकेन, खाक करून टाकेन. जा बाबाजी महाराज, हिच्या अंगातून आता हाडळीन निघून गेली असेल ना? अगं घाबरली ती. तशी बी माझ्या मोर अंजिंगरोबा मोर टिकाव थोडी धरला असता तिनं. गेली, झाड सोडून गेली. मोकळं झालंय झाड. घेऊन जायला आणि 8 दिवसांनी घेऊन यायचं. किती दिवसांनी? 8 दिवसांनी. यावेळी कोणता कोणता घेऊन आलीस? सखू सखू बाबाजी महाराज, काल अशी परिस्थिती आली की निघून तिचा इतका अपमान केला, दुसरी कोणी मुलगी असती ना तर जीव दिला असता. जीव दिला न- असता? हा, असता म्हणजे दिला तर नाही ना. मग ते घ्या. हा, पुढे बोल. कसलं काय, आज बघावं तर जणू काही घडलंच नाही अशा आनंदात होते. मी तिला विचारलं, बाई इतका आनंद कसला झालाय? तर म्हणते, कशी मला सांगता येणार नाही, तुम्हाला समजणार नाही, असं काहीतरी अलौकिक गवसलंय मला. मला असं वाटतंय की गुप्तधनाबद्दलच तिला काहीतरी समजलं असेल. अगं तुला वाटतंय तर मग मिशाची परीक्षा कशाला घेतली? तिला एकटं कशाला ठेवलं? असं करकचून बांधायचं आणि इथं माझ्या मोर घेऊन यायचं ना. खरंच मनोरमे, तुला वाटतं तू लय हुशार आहेस आणि मला विचारशील ना तर मी सांगल अक्कल नाहीये तुला. अजिबात अक्कल नाहीये. अगं गुप्तधन घेऊन कवा बी पसार होईल ती. त्यासाठीच आली ती. ध्यानात ठेव. नजरे समोरून हटू द्यायचं नाही तिला. हा, ती सखू खूप धूर्त आणि आतल्या गाठीची आहे. तिला मारा जोडा काही करा, फरकच पडत नाही. एक काम कर, तिला पाठव इकडं. हा, मठात पाठव. म्हणाव शुद्धीकरणासाठी बोलवलंय. लगेच जाण पाठव. जा. हो 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 बाबाजी. गेल्या येळेला बी आलते की सकू, मिऱ्या वाटून गेली. चंडिका झाली होती. त्या वेळेला आम्ही नशेत होतो बाहेर्या. पण आता नाही. आता येऊ दे तिला. आता ती नाही, आम्ही कालीचा अवतार घेऊ. बघलच ती.
आता हे काय? सासू काकू, कालपासून आपले शंभू बाळ रुसलेत ना, आता त्यांचा रुसवा घालवायला हवा म्हणून त्यांच्या आवडीचा शिरा केलाय. काकू, काही काही माणसं आहेत ना एका रात्रीत बदलतात, आगाऊ होतात. कुणाबद्दल बोलतेस तू? सखू बद्दल? नाही ग, ह्याच्याबद्दल काय बोलायचं? निगरगट्ट आणि निर्ढावलेली आहे. यांच्या वागण्याला ना ठोस पायाच नाहीये. बिनकण्याची माणसं. नाही हो सासू काकू, कणा प्रत्येकाला असतो, पण आदराने तो वाकू शकतो. आणि घरच्या स्त्रीला तर आपलं घर, आपला संसार नेटका ठेवण्यासाठी तो सहजपणे वाकवता यायलाच पाहिजे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दिलेलं 7 जन्मांचं वचन स्त्रीलाच जपावं लागतं. आणि म्हणतात ना, तोडणं ही स्त्रीची वृत्ती नसावी, जपणं, जोडणं हाच स्त्रीचा धर्म. आणि आता क्षुल्लक कारणांवरून कणा आहे म्हणून प्रत्येक जण माहेर येऊन राहायला लागला आणि स्वतःचा संसार तोडायला लागला तर कुटुंब रचना संपुष्टात येईल नाही का? असो, आलेच हा मी. मला मला टोमणं मारून गेली. आधी गपचूप ऐकून घ्यायची. माहित नाही काय झालंय, एकदम तोंड वर करून बोलायला लागलीये. मला तरीच पटतंय. पटून काय आहे? मी काही सासरी वगैरे जाणार नाही हा. आणि हिचं बोलणं म्हणजे काय आहे? बोलाची कणी. स्वतःचं नशिबी काय आहे? करंटेपणाच आहे ना. फक्त जमिनीवर ही. शंभूबाळ, शिरा आणलाय तुमच्यासाठी, खाताय ना? मी तुझ्याशी बोलत नाही, मी तुझ्याशी कट्टी आहे. अगं बाई, कोकिळे, अगं बघतेस ना, आमचे शंभूबाळ रागावलेत. शिरा खायला नाही म्हणतायत. बरं आहे का हे? बरं झालं, बरं झालं शंभूबाळ मामीवर रागावले. मामी तर वाईट आणि दुष्ट स्वभावाची आहे ना. जाऊ दे, आपण पण मामीशी कट्टीच करूया. बुजगावण्या, मी तुला छान गाणं म्हणत शिरा भरवते हा. हा कोण आहे? मला खाऊ घालायचं तर त्याला काय खाऊ घालतीयस? तो शिरा संपेल ना. असा कसा संपेल? तुमच्यासाठीच केलाय. मग आता मला शिरा भरव आणि गाणं पण म्हण. बरं. अरे दिगू, तुझं नक्की ठरलंय का? म्हणजे मोरखेडला तूच जाणार आहेस का? हा काय प्रश्न झाला? जिथे वसुली थकलेली आहे तिथं जावंच लागणार. मोरखेड अपवाद नाही, जाणार मी.
हो का? अरे तसं नाही रे बाबा, म्हणजे या काळात त्या भागामध्ये वाटमारी चोरीमारी खूप वाढलेली असते रे. आणि पावसाच्या दिवसामध्ये डोंगर दरीची वाट निसरडी होते. मग आपण हळूहळू चालतो आणि मग दरोडेखोरांचं फावतं, लगेच धाड मारतात. म्हणून म्हणतो तू नाही गेलेलं बरं. आणि तसंही वसुली काय होईलच रे, पण जीव महत्वाचा ना. मग अरे काका, पावसाळा आहे म्हणून चोर दरोडेखोर आहेत असं नाही. त्यांचा धोका कायमचाच आहे, त्यांना घाबरून कसं चालेल. आणि शिवाय झिंगरोबाच्या तळ्यातून होडीने जांभूळगावला गेलो तर मोरखेड पटकन येतं. जाईन मी, काम महत्वाचं. अरे दादा, पण त्याहीपेक्षा जास्ती जीव महत्वाचा नाही का? काही होत नाही रे, माझ्यासोबत झिंगरोबा आहे. आणि आता तुम्ही खोडा घालू नका. दादा, मी पण येऊ का तुझ्या बरोबर? नाही, एकाला एक दोघं असलो ना तर खरंच बरं पडेल. काही नकोय, बोललो ना मी. आणि काय रे, तुला काय कळतं त्यातलं? तू शेतीकडे बघ, मळ्यातली अंग मेहनतीची कामं कर. माझं मी बघेन. असं काय बोलतोस दादा? मी तर फक्त तुला. मग कसं बोलू, कसं बोलू? सावकार, मी येऊ का तुमच्या सोबत? नकोय, सांगितलं ना कुणीही नकोय. हे काय रे, तू काय खातोयस? आज चूल घरात बसून खाता येत नाही का? इथे बाहेर कशाला नाचवतोयस? या सखूने ना एक एक वाईट सवय लावून ठेवल्यात शंभूला. नाही ग मानिक, मामा बाहेर निघालाय ना म्हणून त्याच्यासाठी आणलंय. हे घे मामा. अरे खाऊन तरी बघ. अरे वा, दही गुळ आहे. छान छान. आवडला ना? आवडला आवड. मग हे पण घे. आता हे काय? अरे मामा, दशम्या आहेत, वाटेत भूक नाही का लागणार? माझ्या भुकेची इतकी कुणाला काळजी? कोणी दिल्या रे? ते काकू आजीने दिली. आणि हे पण घे. आता ही पुडी कसली? अरे अंबाबाईचं कुंकू आहे, तुझं रक्षण करेन. आता आहोंना कळलंय मी दिलंय. ते स्वीकार करतील ना का काढून फेकतील?